यावेळी नवी मुंबईचे निकाल आपण पाहूया। नवी मुंबईमध्ये यंदाच्या वेळेला शिवसेना विरुद्ध भाजप असा एक वेगळा संघर्ष बघायला मिळालेला होता। खरं तर गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे अशी एक वेगळी काटेकी टक्कर होती आणि तिथला आपण सध्याचे कल बघतोय। भाजप 77, शिंदेची शिवसेना 31, राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी सध्या शून्य आहेत, मनसे शून्य, उद्धव ठाकरे 2, काँग्रेस आणि इतरांना काँग्रेसला शून्य आहे खरं तर आणि इतरांकडे एक जागा ही गेलेली आहे। त्यामुळे नवी मुंबईमधली ही काटेकी टक्कर होती। मात्र यामध्ये गणेश नाईक ज्यांनी इतकी वर्ष त्यांच्याकडे ही सत्ता आहे त्यांनी काहीशी बाजी मारलेली दिसते। त्यावरती विश्लेषण घेऊया शिर्के सर। मुख्य म्हणजे पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व आपल्याला गेल्या निवडणुकांमध्ये काही पाहायला मिळतंय, पण हे वर्चस्व सिस्टमॅटिकली संपवण्याचा प्रयत्न हा भाजपकडूनच होतोय असं स्पष्टपणे याच्यामध्ये दिसतंय। आणि नवी मुंबई जे उदाहरण आहे ते अतिशय ठळक उदाहरण आहे। याच्यामध्ये गणेश नाईक स्वतः मंत्री आहेत आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे हे दोघेही मंत्री आहेत, पण याच्यामध्ये ताकद जी दिली ती भाजपला गेली आणि तिथं एकनाथ शिंदे मॅच करू शकले नाहीत। म्हणजे भाजपनं विरोधी पक्षांना स्पेस ठेवली नाही आणि तोच प्रकार आता मित्र पक्षांच्या बाबतीत पण दिसतोय की अजित पवार हे पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये त्यांना स्पेस नाहीये। एकनाथ शिंदे यांना ठाणे कल्याण महानगरपालिका या ठिकाणी सुद्धा त्यांनी स्पेस आणि नवी मुंबईमध्ये दिलेली दिसत सर,